प्रभात, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. ओके. वेट लॉस मध्ये जेव्हा आपण सगळे असतो, राईट. वेट लॉस मध्ये आपण जेव्हा सगळे असतो, राईट. सगळ्यात महत्वाचं काय आहे? डिसिप्लिन फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके. आज मी सगळ्यांना जेव्हा कॉलवरती बोलतो, राईट, एकच महत्वाचं असतं की पेशन्स सगळेजण फॉलो करणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना पेशन्स खूप कमी असतो, राईट. तर ते हे खूप महत्वाचं आहे की पेशन्स तुम्ही ठेवून केलं पाहिजे सगळं. म्हणजेच काय आहे की रेग्युलरिटी मेंटेन ठेवली पाहिजे. डाएट असो, वर्कआउट असो, ऍक्टिव्हिटी असो. स्वतःला वेळ काढणं म्हणजे काढणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, बरेच जण काय करतात की थोडे दिवस करतात, थोडे दिवस गॅप घेतात, राईट. असे न करता तुम्ही वर्कआउट आणि जे डाएटची जे फ्रिक्वेन्सी आहे, वर्कआउटचं जे फ्रिक्वेन्सी आहे किंवा त्याचं जे टायमिंग आहे, ते लिमिटमध्ये ठेवून पण रेग्युलर केलं पाहिजे, राईट. तर याचा खूप फायदा तुम्हाला होतो. आणि रिझल्ट पाहिजे तर तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार आहे. ओके. जे 100% प्रयत्न करतात त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळतात. आता बरेच जणांचे रिझल्ट तुम्ही बघत असतात, ते खूप 100% प्रयत्न करत असतात. ओके. आणि त्यानेच त्यांना रिझल्ट मिळतो. असं कधी करायचं नाहीये की राईट राईट की आता मी वर्कआउट करतो, राईट. की एकच वर्कआउट आता मी तितक्याच इंटेन्सिटीमध्ये फक्त त्याच काळासाठी किंवा लॉंग टर्म तेच मी करत असेल. ओके. तर त्याला थोडंसं वाढवायचं आहे. ओके. तुमचं जे काही परफॉर्मन्स आहे थोडंसं स्वतःने पुश करायचं आहे स्वतःला, की जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळायला पाहिजे. ओके. तर हे लक्षात ठेवायचं आहे. कधीही तुम्ही स्टार्ट केल्यावर हळूहळू सावकाश सुरुवात केली पाहिजे. आणि तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे, इंटेन्सिटी आहे, ती वाढवली पाहिजे, राईट. आणि याने की जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो, राईट. तर चला आपण वाचचा वॉर्मअप सेशन स्टार्ट करूया. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर चला, सगळ्यांनी थांबायचं आहे अगोदर. ओके. सगळ्यात अगोदर वॉर्मअप आहे नेक रोटेशन. लेफ्ट साइड पासून स्टार्ट करा. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. ओके. तर आता आपल्याला करायचं आहे साइड बेंड. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. शोल्डर रोटेटर कप वरती हँड्स ठेवायचा आहे आणि फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये रोटेशन करायचं आहे. ओके. चला रोटेट करा. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. साइड लॅटरलच करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. फ्रंट रेजेस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अडक्शन अबडक्शन करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. एल्बो रोटेशन करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. ओके. रिस्ट रोटेशन. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. ओके. फिंगर्स ओपन आणि क्लोज करायचे. चला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. कमरेवरती हँड्स ठेवायचे आहेत आणि हिप रोटेशन करायचं. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. चला नेक्स्ट आहे पाय जवळ घ्यायचे आहे, नीज जवळ. ओके. नीज अप अँड डाऊन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. व्हेरी गुड. सगळ्यांनी केलं. चला. तर आपल्याला करायचं आहे आता साईड हँड रेजेस करायचे, राईट. साईडला वॉक आणि साईड हँड रेजेस, राईट. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. चला स्टार्ट करा सगळ्यांनी. साईड हँड रेजेस कंटिन्युअस करायचं साईडला हँड रेजेस. ओके.
आणि कंटिन्यूस करायची. व्हेरी गुड. खूप छान. व्हेरी गुड. खूप छान. सर रेज करायचं आहे. व्हेरी गुड. चला खूप छान. आता आपल्याला करायचं आहे साईड टर्निंग मुवमेंट. ओके. साईड टर्न करायचं आहे. ओके. या प्रकारे सहज थांबलो. राईट. थोडंसं स्लाइटली बेंड करू शकता नीज तुम्ही. ओके. साईडला टर्न करायचं आहे. ओके. रोटेट करायचे. 1 2 3 4 5 6. ओके. पहिल्यांदा करताना सावकाश करायचं. राईट. की जेणेकरून तुमची जी बॉडी आहे ती मुवमेंट ऍक्सेप्ट करते. राईट. 5 6 7 8 9 10 11 12 13 14. चला सगळ्यांनी करायचं आहे. राईट. व्हेरी गुड. स्पाइन पण टेस्ट होते. राईट. आपला जो हाड आहे मागचा. राईट. पाठीचा. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी गुड. थोडंसं पायामध्ये डिस्टन्स ठेवायचं. ओके. डिस्टन्स शोल्डर पेक्षा थोडंसं ब्रॉड पाहिजे. राईट. व्हेरी गुड. व्हेरी गुड. खूप छान. आता सगळ्यांनी काय करायचं आहे, शोल्डरवरती हँड्स ठेवायचं आहे या प्रकारे. राईट. आणि लेफ्ट लेग उचलायचा आहे आणि साईडला ट्विस्ट करायचं आहे आणि खाली घ्यायचं आहे. आणि परत साईडला ट्विस्ट केलेलं रेज करायचं आहे आणि सुरुवातीच्या पोझिशनला आणायचं आहे. राईट. तसंच सेम राईट लेग लिफ्ट करायचंय, साईडला टर्न, देन पुट, देन अप, साईडला टर्न, ते पुट. ओके. या प्रकारे स्टार्ट करायचंय. ओके. चला सगळ्यांनी स्टार्ट करायचं आहे. ओके. व्हेरी गुड. खूप छान. ओके. ज्यांना जर थांबून जमत नसेल तर भिंतीला थांबूनही करू शकता टेकून. राईट. म्हणजे खूप ओव्हरवेट आहे किंवा एक पायावरती सस्टेट करता येत नाही किंवा एक पायावरती थांबता येत नाही. ओके. व्हेरी गुड. खूप छान. बॅलन्स करायचं. राईट. हात सरळ. ओके. स्ट्रेट ठेवायचे हँड्स. ओके. व्हेरी गुड. खूप छान. चला व्हेरी गुड. खूप छान. तर आपला पहिला सेट आहे तो आहे हाय नी. राईट. सरळ थांबायचं आहे. आपलं जे कंबर आहे, वेस्ट आहे, त्याच्यानी थोडंसं हँड्स वरती घ्यायचे. ओके. आणि हायनेस परफॉर्म करायचे. 1 2 3 4 5 6. ओके. देन साईडला वॉक. 1 2 3 4 5 6. साईडला वॉक. 1 2 3 4
फाईव्ह सिक्स साईडला वॉक. 1 2 3 4 5 6 साईडला वॉक. चला सगळ्यांनी स्टार्ट करा. व्हेरी गुड. चला साईडला वॉक. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचंय. खूप छान. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. व्हेरी गुड. चला स्पीड वाढवा. व्हेरी गुड. लास्ट 20 seconds. गो फॉर इट. व्हेरी गुड. खूप छान. लास्ट 10 seconds. व्हेरी गुड. लास्ट 10 seconds. व्हेरी गुड. आता नेक्स्ट सेट आहे तो आहे नी क्लॅप करायचं. थांबायचं नाही बिलकुल. नी क्लॅप. नीच्या खाली तुम्हाला क्लॅप करायचं. राईट. बिलो नी क्लॅप करायचं. चला. व्हेरी गुड. लेग रेज करायचं आहे आणि क्लॅप करायचं. चला. व्हेरी गुड. ओके. चला. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांना करायचं आहे. ओके. चला. व्हेरी गुड. सगळ्यांना करायचं आहे. खूप छान. चला. 1 2 3 4 5 6 8 9 10. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. चला. लास्ट 10 seconds. कम ऑन फास्ट. व्हेरी गुड. लास्ट 5 seconds. कम ऑन. व्हेरी गुड. चला. ट्राय इट. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला. नेक्स्ट सेट आहे. ओके. ते आहे स्किपिंग करायची. राईट. स्किपिंग. ज्यांना जमतं स्किपिंग त्यांनी थांबून जम्प करून करू शकतात या प्रकारे. ओके. आणि ज्यांना जमत नाही त्यांनी एक स्टेप आणि एक स्टेप मागे पुढे करून करू शकतात. राईट. या प्रकारे. ओके. ज्यांना इंजुरी आहे, नी इंजुरी आहे किंवा जास्त ओव्हरवेट आहे, नी पेन करतात. ओके. त्यांनीच करायचं आहे. आणि ज्यांना जमतंय त्यांनी थांबून जम्पिंग मोमेंट मध्ये करायचं आहे. ओके. स्टार्ट करा. व्हेरी गुड. बघू शकता करताना मी पूर्ण हाताची मुवमेंट आहे ते पूर्ण करत आहे की असं इमॅजिन करायचं की खरंच आपल्यापाशी रोप आहे. राईट. चला स्टार्ट करा सगळ्यांनी. व्हेरी गुड. खूप छान.
व्हेरी गुड. कंटिन्युअस करायचं आहे. ज्यांना जमत नाही पुढे मागे वॉक करत करा. ओके, व्हेरी गुड. खूप छान. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. चला लास्ट 10 सेकंड्स. व्हेरी गुड. गो फॉर इट. लास्ट 10 seconds. Very good. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, व्हेरी गुड. खूप छान. आता नेक्स्ट आहे मोमेंट. ते आहे साईड बेंडिंग मोमेंट. ओके, तुम्हाला काय करायचं आहे? दोन प्रकारे तुम्ही करू शकता. एक तर स्टँडिंग मोमेंट मध्ये ओके साईड बेंडिंग करू शकता. ओके, अगोदर या डायरेक्शन मधून राईट, लेफ्ट डायरेक्शन मधून सरळ थांबायचं आहे. ओके, आणि या प्रकारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, इकडे 25 रेपिटेशन्स, इकडे 25 रेपिटेशन्स काउंट करून करायचं आहे. ओके, सोबत. चला स्टार्ट करा. ओके, ज्यांना जमत नाही असं थांबून ते भिंत वॉलला असं टच करू शकतात. राईट, वॉलला टच करून या प्रकारे साईड बेंड करू शकतात. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. चला स्टार्ट करा. व्हेरी गुड. 12, 13, 14, 15, 16. पूर्व मॅम अपोजिट साईड करा. अपोजिट साईड करा. अपोजिट. येस, हात ज्या ठिकाणी ठेवलं त्याच्या अपोजिट साईड. ओके, टेम्पर वन पाशी. ओके, नो नो, तुमचा उजवा हात आहे तो भिंतीला डाव्या हाताने परफॉर्म करायचा आहे. ट्विस्टिंग. ओके, बेंड. येस, व्हेरी गुड. चला बाकीचे थांबून करायचं आहे वन पोझिशनला. ओके, वन साइड. ओके, व्हेरी गुड. चला चेंज करा पोझिशन. चेंज पोझिशन चेंज. आता लेफ्टचे राईट होतील, राईटचे लेफ्ट करतील. चला कम ऑन फास्ट. पोझिशन चेंज करायची आहे. ओके, 25 रेपिटेशन्स. कम ऑन फास्ट. व्हेरी गुड. ओके, ह्या पाशी टेम्पर वन पाशी ठेवायचं आहे हँड्स आणि बेंडिंग मोमेंट करायची. राईट, व्हेरी गुड. अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी बेंड करायचे. ओके, व्हेरी गुड. खूप छान. चला प्रयत्न करा सगळ्यांनी. वेदश्री मॅम अपोजिट साईडला करायचं. राईट, ज्या ठिकाणी तुमचं हँड आहे त्या ठिकाणी बेंड करायचं. राईट, लक्षात ठेवा. ओके, जर समजा माझा हात या ठिकाणी आहे. राईट, तर मी डाव्या बाजूलाच बेंडिंग मोमेंट करणार आहे. कमरेवरती हात ठेवू. राईट, जर राईट साईडला असेल, ज्या ठिकाणी एल्बो असेल त्या ठिकाणी मी बेंड करणार आहे. राईट, व्हेरी गुड. चला चेंज ओव्हर करा लगेच. लेफ्ट बाजू परत एकदा करणार आहोत. 25 रेपिटेशन्स. राईट, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. ओके, 25 रिपिटेशन झाले तर चेंज ओव्हर करणार आहे. राईट, राईट साईड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. ओके, चला नेक्स्ट पोझिशन आहे ती आहे
आता आपल्याला करायचं आहे स्टँडिंग मोमेंट मध्ये थांबायचं आहे आणि लेग वॉक करायचं आहे. ओके, तर हे आपण कसं करणार आहोत? ओके, सरळ थांबणार आहोत. राईट, या प्रकारे. ज्यांना जम्प करता येतं ते जम्प करू शकतात. ओके, हे सगळ्यांसाठी नॉर्मल पोझिशन. 1, हँड्स ठेवायचे आहेत. पुशअप पोझिशन मध्ये यायचं. राईट, या प्रकारे सरळ. परत वॉक करायचं आहे. परत स्टँड, जम्प, देन लेग वॉक. लेग वॉक करत पुशअप पोझिशन मध्ये यायचं आहे. देन स्ट्रेट. ओके, हे फर्स्ट मोमेंट आहे. आणि ज्यांना हे जमत नाही, डिफिकल्ट होतं, राईट, किंवा इंजरी आहे, ओके, ते एकतर सिम्पली विदाउट जम्प लेग वॉक करू शकतात. ओके, या प्रकारे. किंवा ते फिट टचेस करू शकतात या प्रकारे. 1, 2, 3. ओके, या प्रकारे. तर स्टार्ट करा. चला, व्हेरी गुड, खूप छान. चला स्टार्ट करायचं, बिलकुल थांबायचं नाहीये. बरेच जण दाखवताना काय करतात? थांबून जातात. ओके, चला, व्हेरी गुड, खूप छान. व्हेरी गुड. चला, सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. 5, काउंटिंग करत आहे. 6, 7, 8. सावकाश करायचंय, ज्यांना धाप लागते त्यांनी. ओके, व्हेरी गुड. 9, 10, 11, 12. चला, लास्ट 2 repetitions, गो फॉर इट. व्हेरी गुड. 1, 2. व्हेरी गुड, खूप छान. चला, आता नेक्स्ट मोमेंट आहे ते आहे आपल्याला करायचं आहे अडक्शन अबडक्शन करायचं आहे. राईट, ते कसं करायचं आहे? ओके, स्लीप पोझिशन मध्ये करायचं. राईट, ओके, जमिनीखाली पोझिशन घ्यायची आहे. राईट, या प्रकारे. ओके, सरळ. ओके, या प्रकारे स्लिप केलं. दोन्ही पाय सरळ आहेत. राईट, या प्रकारे मी डिस्टन्स वाढवलं पायामध्ये. राईट, अडक्शन अबडक्शन करायचं आहे वरच्या बाजूस आणि एकदा खालच्या बाजूस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. ओके, स्टार्ट करा. व्हेरी गुड. खूप छान, सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी गुड. इनर थाय आणि ग्लुट्स मसल साठी. ओके, आउटर ग्लुट्स. ओके, चला, व्हेरी गुड. अडक्टर अबडक्टर दोन्ही. ओके, दोन्ही मसल्स ग्रुपला आपण टार्गेट करतो. राईट, व्हेरी गुड. याने काय होतं?
की जे आपले जे ग्लुट्स मसल्स आहेत राईट, त्याची जी फ्लेक्झिबिलिटी आहे, मोबिलिटी आहे राईट, ते वाढणार आहे राईट. ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते वाढणार आहे राईट. आणि जे आपले अडक्टर आणि अबडक्टर मसल्स आहेत ते ट्रेन होणार आहे, इनर थाय आणि आउटर लेअर जे ग्लुट्स असते राईट, ते मसल सुद्धा राईट. व्हेरी गुड, सगळ्यांनी करायचं आहे, खूप छान. पाय सरळ करायचं राईट, सरळ, थोडंसं खाली. ओके व्हेरी गुड, जास्त वरती घ्यायचं नाहीये. ओके, चला सगळे करायला लागा. व्हेरी गुड. हॅलो सर, येस बोला. किती रेप करायचे रेपिटेशन? मी काउंट करतोय, चला मी जेव्हा सांगेल तेव्हा स्टॉप करायचंय. चला व्हेरी गुड. चला सर मी लास्ट लेफ्ट 20 आहे की सेकंड्स. सर? व्हेरी गुड. हॅलो सर, येस बोला. लेफ्ट होते मी आता. 6:30 झालं. स्टार्टिंगला. लेफ्ट होते मी. हा हा चालेल मॅम, चालेल. ओके, नो इश्यू, नो इश्यू, नो इश्यू. ओके. ओके मॅम, नो इश्यू. थँक्यू. रिमेनिंग करा नंतर. ओके, 30 to 40 हो हो मिनिट्स. हो. ओके मॅम, ओके, गुड डे, नो इश्यू. चला बाकीचे. चला लास्ट 10 सेकंड्स. चला नेक्स्ट मोमेंट आहे ते आहे आपल्याला क्लॅप करायचं आहे. ओके, स्लिप पोझिशन मध्ये. ओके, सरळ पोझिशन घ्यायची आहे, सेम पोझिशन आहे त्या पोझिशन मध्ये राईट. आता काय करायचं आपल्याला, नीज रेस करायचे, हाय नीज जसं करत होतो सेम मोमेंट, फक्त क्लॅप करायचं राईट, या प्रकारे थोडस मान वरती. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. ओके, चला स्टार्ट करा सगळे. व्हेरी गुड, खूप छान. चला सगळे कमॉन स्टार्ट. व्हेरी गुड, खूप छान. व्हेरी गुड. चला लास्ट 20 सेकंड्स. कमॉन, व्हेरी गुड. चला लास्ट 10 सेकंड्स. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नेक्स्ट मोमेंट आहे ते आहे लेग रेजेस. ओके, लेग रेस करून होल्ड करायचं राईट, या प्रकारे. चला होल्ड करा. सगळ्यांनी करायचं लेग होल्ड. ओके, या प्रकारे. व्हेरी गुड, सगळ्यांनी करायचं आहे, खूप छान. चला लास्ट 30 सेकंड्स. व्हेरी गुड, कीप इट होल्ड, ठेवायचं आहे तसं. खूप छान. व्हेरी गुड.
खूप छान. व्हेरी गुड. लास्ट 10 सेकंड्स. चला, व्हेरी गुड. ऋतुजा मॅम, पाय खाली पाहिजेत अजून, राईट? अजून खाली. व्हेरी गुड. सरळ करायचेत, राईट? शॅलो बेंड, फक्त स्लाइटली बेंड असतील नी, राईट? हे लक्षात ठेवा. व्हेरी गुड. मयुरी मॅम, तुम्ही पण खाली करा. ओके, व्हेरी गुड. चला, लगेच गेटअप व्हायचंय, थांबायचंय लगेच सगळ्यांनी. कमॉन, व्हेरी गुड, खूप छान. ओके, श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचा, नाकाद्वारे श्वास घ्यायचाय, तोंडावाटे श्वास सोडायचा. चला. ओके, इनेल एक्झेल, इनेल एक्झेल करायचं. ज्यांना पाणी प्यायचं सिप बाय सिप पिऊ शकतात, राईट? वर्कआउट करताना पाण्याचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये कमी होतं, राईट? त्यांना पाणी प्यायचंय सिप बाय सिप पिऊ शकतात, राईट? व्हेरी गुड. थांबायचंय, बसायचं नाहीये. ओके, अजून एक सेट राहिलाय आपला. चला, गेटअप फास्ट. चला, जे जे बसलेले आहेत ते उठा लवकर. व्हेरी गुड. थांबायचं सगळ्यांनी. खूप छान. व्हेरी गुड. चला, सगळे रेडी आहेत? येस और नो? येस येऊ दे आवाज. येस, येस और नो? Yes, sir. Yes, sir. येस येस, सर. फक्त 2-3च आवाज ऐकू येतात, राईट? येस. Yes, sir. येस व्हेरी सर. गुड. येस, व्हेरी गुड. येस सर. येस सर. येस, व्हेरी गुड. येस सर. शुभांगी मॅमचा आवाज बघितलात का किती जोरात आहे, राईट? सर मी म्हणलेच नाही काही आता. नाही म्हणलात का? ठीक आहे, मे बी ते सेम वाईज आलं, माझी राईट? सिस्टर असेल. हो का? व्हेरी गुड. चला, तर आपण नेक्स्ट सेट स्टार्ट करतोय, राईट? नेक्स्ट सेट आपला जो आहे तो हाय नीज करायचे, राईट? सर वेस्टच्या थोडस वरती. ओके, हँड रेज करायचं आहे आणि कॉन्स्टंट सेम ठेवायचे, राईट? आणि हाय नी स्टार्ट करायचं. 1 2 3 4 5 6 साईडला वॉक. 1 2 3 4 5 6 साईडला वॉक. ओके, 1 2 3 4 5 6 साईडला वॉक. 1 2 3 4 5 6 साईडला वॉक. चला, स्टार्ट करा. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. कम ऑन, गो फॉर इट. बिलकुल थांबायचं नाही, सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. खूप छान. थोडंसं स्पीड वाढवायचं आहे दुसऱ्या सेटमध्ये, राईट? व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी गुड. गो फॉर इट. कम ऑन, फास्ट. व्हेरी गुड. चला, लास्ट 30 सेकंड्स. कम ऑन, व्हेरी गुड. खूप छान. करत राहायचंय. लास्ट 15 सेकंड्स. व्हेरी गुड.
चला नेक्स्ट मोमेंट आहे नी क्लॅप करायचं आहे. लेग रेज करत नी क्लॅप करायचं. चला स्टार्ट करा. व्हेरी गुड. यांनी स्टार्ट करायचं. व्हेरी गुड. खूप छान. चला व्हेरी गुड. रेज करायचं आहे. ओके खूप छान. करत राहायचं आहे. व्हेरी गुड. रेज करायचंय. कम ऑन फास्ट. लास्ट 30 सेकंड्स. गो फॉर इट. व्हेरी गुड. आपला क्लास एंड होईल. लगेच जॉईन करायचं. राईट. परत जॉईन करायचंय. जॉईन होता आलं नाही तर मोबाईल स्विच ऑफ करायचंय. परत स्विच ऑन करून जॉईन करायचं. राईट. चला व्हेरी गुड. खूप छान. लास्ट 10 सेकंड्स. चला गो फॉर इट. फास्ट. व्हेरी गुड. चला नेक्स्ट मोमेंट आहे ते आहे स्किपिंग करायची. राईट. स्किपिंग मोमेंट. राईट. ज्यांना जमत नाही त्यांनी साईडला असं वॉक करत करायचं आहे स्किपिंग. मागे पुढे वॉक करत. ओके. आणि ज्यांना जमते त्यांनी जम्प करत करायचं. राईट. चला स्टार्ट करा. लगेच थांबायचं नाही बिलकुल. कम ऑन फास्ट. तर नेक्स्ट सगळ्यांनी हे एक्सरसाइज सुरू करायची. राईट. ओके. तर भाजी वगैरे आणायला गेलात, तुमच्या हातात 2 पिशवी आहेत किंवा काही सामान असेल. राईट. तर अगोदर तुम्ही एक 5 मिनिट झाल्यावर तुम्हाला त्रास व्हायचा ना, तर हे एक्सरसाइज केल्यावर तुम्हाला त्रास नाही जाणवणार. का नाही जाणवणार? कारण ह्या एक्सरसाइज मध्ये तुमची कार्यक्षमता जी आहे ते वाढणार आहे. मस्क्युलर एंडोरन्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एकच प्रकारची ऍक्टिव्हिटी जास्त वेळपर्यंत जे आपण जेव्हा परफॉर्म करतो त्याला आपण मस्क्युलर एंडोरन्स म्हणतो. ओके. एक्सरसाइज मध्ये तर ती क्षमता आपली वाढते. आपल्याला थकवा जाणवत नाही. ओके. किंवा त्रास त्याचा इतका जाणवत नाही ह्या एक्सरसाइज मुळे. राईट. चला लास्ट 4 to 5 रिपिटेशन्स करायचे. व्हेरी गुड. खूप छान. ज्यांना परत धाप तेच लागते. करायचंय सर? येस मॅम बोला. परत तेच करायचंय का? हो हो. 2 ते 3 रिपिटेशन बस. आणि लक्षात ठेवा जेव्हा थांबायचं आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो थांबा म्हणून. राईट. थांबायची काळजी तुम्ही सगळे नका करू. मी सांगतो तुम्हाला जेव्हा थांबायचं तेव्हा. राईट. चला लास्ट 1 रिपिटेशन. चला तर नेक्स्ट एक्सरसाइज आहे सगळ्यांनी खाली पाठीवरती लाय करायचं. राईट. झोपायचं आहे आणि अडक्शन अबडक्शन करायचं आहे. राईट. तर ओके. मी त्याच्या थांबू अगोदर का? आपण काय करूयात, आपला जो बेंडिंग मोमेंट आहे ओके तो एक राहिला आहे. येस बोला. मी थांबू का? मला जरा उलटीसारखं होते सर. वॉमिटिंग होते का? हा. ठीक आहे. थोडंसं बसा किंवा झोपा खाली चालेल. ओके. सरळ फॅनच्या खाली झोपा. राईट. हो हो. झोपून जावा. काही इश्यू नाही. डोळे बंद करूनही झोपू शकता. राईट. गॅप पडल्याने तसं होतो. ओके. तर हे लक्षात ठेवायचं. ज्यांचा गॅप असतो ना सावकाश करायचं आहे. जर 15 रिपिटेशन करायचे असले तर 7 ते 8 रिपिटेशन इतकं करायचं. 50%च करायचं. राईट. जास्त नाही करायचं. गॅप ज्यांचा असेल त्याचं. ओके. हे लक्षात ठेवा. त्रास होतो जास्त. नाही सर, ओके. रात्रीपासूनच त्रास होतो सर मला. पोट वगैरे दुखतंय त्याच्याने. हो का? ओके. इन्फॉर्म हा. करायचं आहे अगोदर. राईट. जर कोणाला त्रास जाणवला ओके तर लक्षात ठेवायचं आहे त्या दिवशी वॉकिंगच करायची आहे.
फोर्सफुल एक्सरसाइज करायची नाहीये. ओके. जर तुम्ही समजा आता जी एक्सरसाइज केली आपण, ओके, थांबून जम्प करून आपण पुशअपच्या पोझिशन मध्ये आलो, यामध्ये कसं होतं की जास्त एक्झॉशन होतं, राईट. एक्झर्शन जास्त होतं, परत त्रास होतो, राईट. डिझिनेस, वॉमिटिंग वगैरे. ओके, तर लक्षात ठेवायचं. चला, नेक्स्ट मोमेंट आहे, तुम्ही सरळ झोपून जायचे, राईट. ओके, चला नेक्स्ट मोमेंट आहे हो. बाकीचे साइड बेंडिंग करायचे. ओके, स्ट्रेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 22 24 25. ओके, आता चेंज ओव्हर करायचं. ओके, राईट साइड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. ओके, व्हेरी गुड, खूप छान. चला, नेक्स्ट मोमेंट आहे, ओके, ते आहे आपल्याला अडक्शन अबडक्शन करायचंय, राईट. स्लीप पोझिशन मध्ये. पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला स्टार्ट करा सगळ्यांनी. व्हेरी गुड, खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे, खूप छान. चला प्रयत्न करायचा. लास्ट 15 सेकंड्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, व्हेरी गुड. तर नेक्स्ट मोमेंट आहे, ते आहे क्लॅप करायचे, राईट. खाली बिलोनी क्लॅप करायचे, हात सरळ, राईट. क्लॅप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. चला स्टार्ट करा सगळ्यांनी. व्हेरी गुड, खूप छान. व्हेरी गुड, खूप छान. खूप छान, व्हेरी व्हेरी गुड. चला फायनल मोमेंट आहे, लेग होल्ड करायचे. चला लेग होल्ड करा. ओके, लेग होल्ड करायचं आहे बिलो 45 डिग्री. या प्रकारे, राईट. चला सगळ्यांनी लेग होल्ड करा या प्रकारे. चला खूप छान. गो फॉर इट, व्हेरी गुड.
व्हेरी व्हेरी गुड. चला लास्ट 20 सेकंड्स. चला व्हेरी गुड. सगळ्यांनी बसायचं आहे. खूप छान. व्हेरी गुड. चला तर आता आपण छोटासा फीडबॅक घेणार आहोत. राईट. तर आपण सुरू करूयात. आपले जुने मेंबर राईट जे खूप दिवसापासून गॅप घेतले होते, जॉईन होत नव्हते रेग्युलर. ओके. रोज काहीतरी काही कारण सांगत होते. राईट. चला खेडकर मॅम, तुम्हाला काय सांगायचं आहे? बाकीच्या सगळ्यांना सांगायचं आहे. राईट. रिझल्ट कसे मिळतात, काय डाएट केलं पाहिजे, कसं वर्कआउट केलं पाहिजे, तुम्ही कसं वेळ काढलं वर्कआउट करताना, तुम्हाला काय चॅलेंजेस आले. राईट. आणि कसं तुम्ही वेळ काढलं, एक्झाम असून सुद्धा तुम्ही कसं वर्कआउटला जॉईन केलात, आणि डाएटचं रुटीन कसं होता, बिझी शेड्यूल कसं होता, हे सगळं एक्सप्लेन करायचं विदिन 2 मिनिट्स. राईट. चला स्टार्ट करा. हॅलो. येस बोला. सर, माझं वर्कआउट रेग्युलर करत होते मी, पण काही काही वेळेस मला खूप प्रॉब्लेम्स येत होते. म्हणजे घरी घरी पण प्रॉब्लेम असायचे, किंवा एक्झामचा टाइम वगैरे पण माझा चेंज होता, मध्येच होता असा 12 ते 3 वगैरे होता, कधी सकाळी होता 8 वाजता. मग मला ब्रेकफास्ट पण व्यवस्थित करता येत नव्हता. पण जेवढं मला मॅनेज होईल मी करायचे. पण काय काय वेळेस जिथं पर्यायच नाही तिथं खावं लागायचं, कधी कधी बाहेर, किंवा दिवसभर बी कधी कधी उपाशी राहायची. प्रॅक्टिकल पण असायचं आणि टेन्शन वेगळंच, एक्झाम आहे म्हणून. त्या टेन्शन मध्ये तर मग कधी काही काही पेपरला मग मी जॉईन नाही केलं. ज्या पेपरला असं वाटलं की बाबा पासिंग पुरतं ऍटलिस्ट लिहिणं होईल, त्याला मी सकाळी जॉईन करायचे. आणि ठीक मग आहे. असं करत करत माझे पेपर, ठीक आहे. आणि कुठल्या ट्रॅव्हलिंग एक्झामची खूप झाली प्रिपरेशन करताय माझी. तुम्ही? MBA करतेय. MBA. ओके. मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. व्हेरी गुड. ठीक आहे. आता सगळ्यांना सांगा, अगोदर तुमचं वजन किती होता? माझं वेट 106 होतं आधी. 106 किलो होतं. राईट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही कमी करून कितीपर्यंत आणलं, रेग्युलर एक्सरसाइजिंग डायटिंग करून? 100 आता 107 पर्यंत, सॉरी 197 पर्यंत आलेलं आहे माझं. 97. ओके. अगोदर किती होतं? 6 होतं. 106. ओके. 9 kg लॉस झालेला आहे. राईट. अजून तुम्ही प्रयत्न करत आहात. राईट. अजून जर्नी सुरू आहे. पण माझं मध्ये मध्ये ब्रेक होते, येस किंवा येस काही काही गोष्टींमुळं माझं परत ते भरून निघतंय सर. येस येस परत मी येस. डबल लॉस तुमचं करते. एक गोष्ट काय जे बेटर वाटलं, की तुम्ही सोडून सुद्धा गॅप असून सुद्धा परत तुम्ही प्रयत्न करायचे, हार नाही मानायचे. राईट. बरेच जण काय करतात, थोडं गॅप पडलं की आता नको एक्सरसाइज करायला, किंवा काहीतरी रिझन करतात. आमच्या घरी हेच झालं, आमच्या घरी तेच झालं, माझं रुटीनच हे झालं ते झालं, मला वेळच नाही, असे रिझन्स देतात. राईट. पण तसं तुम्ही काही नाही देता, रेग्युलर जॉईन झालं, ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आणि सगळ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? रिझल्ट पाहिजे तर सगळे काय केले पाहिजे? खरं तर मी स्वतःला एक देईल आणि सगळ्यांना एक देईल, की ऑनेस्ट राहिलं तरच रिझल्ट भेटतो, नाहीतर भेटतच नाहीये. ठीक आहे. तुम्हाला, मॅमचं तुम्ही जर ऑनेस्ट नाही राहिला डाएट मध्ये, एक्सरसाइज मध्ये, तर तुम्ही अपेक्षाच करू नका की तुम्हाला रिझल्ट भेटेल. जेव्हा तुम्ही काट्यावर उभं राहता, जेव्हा तुम्ही स्वतःला बघता की मी कमी नाही झाले, तर तुम्ही हेही आठवायला पाहिजे की तुम्ही खाल्लंय पण का व्यवस्थित, जे सांगितले ते केलंय का. असं तुम्हाला हक्कच नाही तुम्ही नाराज होण्याचा. येस. व्हेरी गुड. आणि बऱ्याच जणांचं मॅमनी जसं सांगितलंय बरोबर आहे. राईट. बरेच जण काय करतात, एक दोनदा चीट करतात, किंवा महिन्यामध्ये 4-5दा बाहेरचं खातात, आणि वजन कमी नाही झालं काट्यावरती बघतात. आणि ह्या प्रश्नामध्ये अजून एक आन्सर होतं, ते होतं डिसिप्लिन. म्हणजे आता समजा मग कोणीतरी आपल्याला ट्रेन करत आहे. राईट. पण जोपर्यंत मी हात पाय चालवले नाही, किंवा माझं जे 100% मी दिलं नाही, तोपर्यंत मला रिझल्ट नाही मिळणार. राईट.
ओके, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते, कोणाला हळू मिळेल, कोणाला लवकर मिळेल, ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार ते मिळणार आहे. पण प्रयत्न केले पाहिजेत. ओके, तर सगळ्यांना तुम्ही काय मोटिवेट कराल, काय मोटिवेशन द्याल की रेग्युलर राहण्यासाठी तुमच्या शब्दामध्ये? अ, एक मोटिवेट तर सर तुम्हीच आहात, म्हणजे तुम्हाला भिवूनच रोज मी जॉईन करते. आणि दुसरी गोष्ट, ग्रुपवर मेसेज वगैरे दिसले की मी स्वतः इन्स्पायर होते आणि असं वाटतं की आतापर्यंत जेवढी मेहनत केली सगळी वाया जाणार आहे माझी, आणि जर मी सगळ्यांना, समजा नाही परत येस, व्हेरी गुड. आणि सगळ्यांना सांगतो, काही जण असे आहेत राईट, आणि लगेच सेशन झाल्यावर मला क्लिक होतं की बाबा हे आज नव्हते म्हणून. ओके, जसं मॅडम आहेत, साबळे सर आहेत, प्राची मॅडम आहेत, असे बरेच जण आहेत राईट, संध्या मॅडम म्हणून आहेत, असे बरेच जण आहेत. म्हणजे जे रेग्युलर करतात ना, लगेच लक्षात राहतात की बाबा हे नाही जॉईन झालेत, किंवा बाबर मॅडम असेल, असे बरेच बरेच जण आहेत, मला सांगता येणार नाहीये. ओके, ते लगेच नसले ना, लगेच कळतं की बाबा हे आज का जॉईन नाही झाले. ओके, तरी लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही कुठून सुटून जाणार नाहीयेत राईट. पण कसं आहे, जर तुमचा रिस्पॉन्स चांगला आला तर आम्हाला सुद्धा बेटर होतं की बाबा हे करतायत, चला काही इश्यू नाहीये. ओके, मग आम्ही सारखे मेसेजेस तुम्हाला नाही करत राईट. पण तुम्हीच जर करत नसाल तर आम्हाला सारखे मेसेजेस करावे लागतात की करा, चालू करा, वर्कआउट करा राईट. आणि हे लक्षात ठेवायचं, कोणी तुम्हाला येऊन नाही सांगणार आहे, किंवा तुम्हाला कोणी उठवणार नाहीये की बाबा चला उठा, लवकर उठा, सकाळ झाली, वर्कआउट करा, किंवा चला आम्ही तुमचा वर्कआउट घेतो, असं कोणी म्हणणार नाहीये तुम्हाला. ओके, प्रत्येक जण ज्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये बिझी असतात. ओके, ते लक्ष नाही देणार. ओके, पण तुम्ही चांगले रिझल्ट दिले ना, ऑब्व्हियसली ते विचारणार आहे की तुम्ही कसं काय केलं राईट. तरी लक्षात ठेवायचं आहे. ओके, मॅमनी खूप छान केलं, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. ओके, चांगले रिझल्ट अचीव केले आहेत आणि पुढे करत राहावा. ओके, हे तुम्हाला मी सांगेन. ओके, खूप छान. ओके, तर सगळ्यांनी ऐकलं आहे राईट, कशा प्रकारे रेग्युलरिटी मेंटेन ठेवल्यानंतर ना रिझल्ट मिळतात राईट. ओके, हलकं म्हणजे स्माइल हे करायचं आहे. ओके, एकदम स्ट्रेस नाही घ्यायचं कुठल्याही गोष्टीचं राईट. इझिली करायचं आहे, एकदम एकदम डिफिकल्ट नाहीये, काय नाहीये राईट. हो, प्रत्येकाचं म्हणजे स्टार्टिंगला प्रॉब्लेम्स होत असतात. ओके, आणि माझं पण मी सगळ्यांना सांगितलं आहे की मला स्टार्टिंगला एक पुशअप्स पण करायला येत नव्हते राईट. मी असं पुशअप्स करायला गेलो की धप करून खाली पडलो होतो राईट, हे पण तुम्हाला मी सांगतो. ओके, आणि बरेच जणी ते पुशअप्स तर करतायत राईट. तर हे खूप चांगली गोष्ट आहे राईट. मी एक पुशअप्स करत नव्हतो, इथे बरेच जण 10, 15, 20 करतायत राईट. खूप छान, असंच करत राहायचं आहे. ओके. ओके, रेग्युलर जॉईन राहावा, आणि सगळ्यात महत्वाचं आहे अपडेट. ओके, अपडेट करायचं आहे, सगळ्या जणांनी अपडेट करायचं आहे. ओके, मील असेल, डाईट असेल, सगळ्यांनी अपडेट करायचं आहे राईट. तरी लक्षात ठेवा, तुमच्या चांगल्यासाठी आहे. ओके, आणि माइंडमध्ये जेव्हा पण तुम्हाला समजा काहीतरी निगेटिव्हिटी येत असेल, काही येत असेल, तर जास्त विचार नाही करायचा. जितकं आपण ज्या गोष्टीचा जास्त विचार करतो, मग त्यामध्येच आपण अडकत जातो, पुढचे आपले कामं होत नाहीत राईट. लगेच जर विचार आला, लगेच ब्लँक व्हायचंय, परत आपलं जे आहे रुटीन ते करत राहायचं. कुठली तरी हॅबिट ठेवा, रीडिंग असेल, रायटिंग असेल, लिसनिंग असेल, किंवा काहीतरी असेल, ड्रॉइंग असेल, काहीतरी असेल. ओके, ऍक्टिव्हिटी जे काही तुम्हाला जे चांगलं वाटेल राईट, ते तुम्हाला करायचं आहे ऍटलिस्ट, म्हणजे तुमच्या हॅबिटनुसार राईट. ओके, खूप छान. पण बसून नाही राहायचं राईट. बसून राहिलं तर स्ट्रेस खूप वाढणार आहे राईट. स्ट्रेस वाढला, समजून घ्या, मेडिकल कॉम्प्लिकेशन स्टार्ट झाले राईट. खूप छान, नो इश्यू. आणि मेडिटेशन सगळ्यांना करायला सांगितलेलं आहे. ओके, आफ्टर वर्कआउट करायचं आहे. बरेच जण लगेच धावून जातात राईट. मेडिटेशन पण करायचं आहे फिक्स. ओके, चला, तर आपण स्ट्रेचिंग करूया. स्ट्रेचिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. चला, खूप छान. स्टेप 1. ओके, डिस्टन्स वाढवायचं, मागच्या बाजूस स्ट्रेच करायचं आहे, बिहाइंड ओव्हर बॉडी राईट. 1, 2, ओव्हरहेड स्ट्रेच. 3, साइड स्ट्रेच, लेफ्ट साइड. 4, opposite side, right side.
ओके, नेक बेंड करायचं आहे. नेक स्ट्रेच लेफ्ट साइड, राइट साइड नेक स्ट्रेच, scapula stretch left side, scapula stretch right side, 9 supine stretch left hand, 10 prone stretch left hand, 11 supine stretch right hand, 12 prone stretch right hand, 13 quadricep stretch left leg, 14 quadricep stretch right leg, 'ओके, खूप छान. मेडिटेशन सगळ्यांनी करा. ओके, तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाओ. राईट, रेग्युलर जॉईन करत राहायचं आहे. ओके, आपले ट्रायल सेशन पण चालू आहेत. तुमचे कोण असतील जवळचे त्यांना तुम्ही सांगू शकता आणि रेग्युलर सगळ्यांनी अपडेट करायचं. राईट, ग्रुपवरती अपडेट करायचं. ओके, चला, गुड डे टू ऑल ऑफ यू. हॅव अ ग्रेट डे, नाईस डे. ओके, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. ओके, गुड डे डू कन्सिस्टंट आणि डू रेग्युलरली. ओके, स्पेंड ॲटलीस्ट 1 hour टू गुड डे युअर सेल्फ. ओके, एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, त्यानुसार तुम्ही रेग्युलर करायचं आहे. चला, गुड डे, टेक केअर, बाय बाय.